आज तुला जिल्हा परिषदेला जायचंय. एका जमिनीचा लिलाव आहे. ती जमीन मला कोणत्याही किमतीवर पाहिजे. एजी, हे बघ, हे नारळ आहेत ना, त्यांचे तुकडे करायचे ट्विंकल साठी. आउच. आज जमिनीचा लिलाव होणार आहे. तू नीलच्या पाठोपाठ त्याची सावली बनून त्याच्या सोबत राहायचं. तर मग ही डील नील एकटा कसं? हॅलो, काय डीएम साहेब, मला वाटतं आता तुमचं डोकं आकाशाला भिडलंय. कोण बोलताय? अरे तुझा बाप अज्जू बोलतोय. अजून कोण बोलेल तुझ्याशी असं? अज्जू भाईजी नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी तर मजेतच आहे. मला सांग, तुझं काय, तुझं काम कसं चाललंय? तू आंधळा होऊन बसलास का कानात कापूस टाकून बसला? सांग ना. माझं काही चुकलं का? नाही, माझं चुकलं. ती मुंबईची नाचणारी कंपनी किती दिवसांपासून कर्नाल शहरात ठाण मांडून बसली आणि आता तर त्यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम पण संपला. तर मग त्यांना कर्नाल मधून जायची परवानगी द्या. समजलं का? नाहीतर तुमच्या बदलीची ना ऑर्डर घेऊन मी स्वतः येईन. नाही नाही भाईजी, तुम्ही माझ्यावर नाराज नका हो. तुम्ही अगदी योग्य सांगितलं. अरे जर त्यांचं काम झालंय तर त्यांना इथून जायलाच पाहिजे ना. भाईजी, तुम्ही चिंता नका करू. मी आजच त्यांची हजेरी लावतो. दारजी, चांगलं नाही केलं तुम्ही. माझ्यासोबत असं करून तुम्ही स्वतःसाठीच एक मोठा खड्डा खणला. अच्छू भैयाला इतकं लागलं कसं? एक काम करते, नीललाच फोन लावते. तो सांगेल की काय झालं तिकडे. विचार काय विचारायचे ते? नक्कीच काही ना काहीतरी मोठी गडबड झाली असणार, कारण सर्व घरातली कामं सोडून तू माझी आठवण काढलीस. इतके तर काय चांगले दिवस नाही आलेत माझे. नील, ते बोल. तू काय सकाळी सकाळी मला भेटायला आलास? नील, ते नील, घरात सगळे आहेत, बाहेर येतील. अगं मी पण तेच चेक करतोय. तुझ्या त्या पुस्तकातला चाचा चौधरीचा ट्रान्समीटर कुठे लपून बसला आहे. तू तर काही न बोलता माझ्या नसा नसात भिनलेलीस. अच्छा नील, मला सांग, काल रात्री तू घरी का आला होतास? आणि अच्छू भैयाला मार कसा लागला? तो काही सांगतच नाहीये, आणि जे बैजू भैया सांगतोय ते कुणाला समजतच नाहीये. नील, नाही, तू तर अज्जू भैयाला मारलं नाहीस ना? कारण तू काल रात्री घरी आला होतास आणि मी तुला विचारायला विसरले की तू आला का होतास. बोल ना नील. जर गोष्ट सांगण्यासारखी असती ना तर केव्हा सांगितली असती तुला. नील, ऐक ना. चुप. तुला किती वेळा सांगितलंय मी
की बायकांनी मर्दांच्या भानगडीविषयी बोलायचं नसतं ते? बोललो होतो की नाही तुला मी? आणि काल जे काही झालं ना, ते तुझ्या भावाबरोबर नाही, तर माझ्या दार्जिनजवळ काम करणाऱ्या माणसासोबत झालं होतं. पण नील, बस. रोशनी, तू खरंच बोलत होतीस. मी तुला भेटायला आता इथे नाही आलोय. मी माझ्या चौधरी घराण्याच्या नोकराशी बोलायला आलोय. त्याचं डोकं ठिकाणावर आणायला आलोय आज. कुठं आहे तो बेअकली बैल? आपल्या रूम मध्ये आराम करतोय. इतक्या जखमाच्या झाल्यात. काय भाई अज्जू, मला आशा आहे की काल रात्रीच्या धुलाईनंतर तुझ्या डोक्यातली गरमी तुझ्या गुडघ्यात पोहोचली असेल, हो ना? आता मी दार्जी तर नाहीये की तू परत परत चुका करत जा आणि मी माफ करत जाईन, कारण मला महान व्हायचा काही शौक नाहीये. तू स्वतःला इतका हुशार समजणं बंद कर, कारण तू हुशार तर अजिबात नाहीयेस. तू हुशार तर नाहीयेस अज्जू, समजूतदार आहेस. मला या गोष्टीचा आनंद आहे की तू स्वतःहून हात पुढे केलायस. तर याच गोष्टीसाठी मी तुला सावध करतो. जिथे तू डील करायला चाललायस ना, तिथे जसे लोक दिसतात ना तसे नसतात. ते खूप धोकादायक लोक आहेत, सांभाळून राहा. पण तुला कसं माहित पडलं की आज मी तिथे डील करायला चाललोय? नील, ही मीटिंग तर 2 महिने अगोदरच ठरली होती आणि नेहमीसारखं यावेळी पण मीच जाणार होतो. पण हे तर साहजिकच आहे की यावेळी जर मी जाणार नसेन तर दार्जिनचा नातूच जाईल ना. या तुला ना चिंता करायची काही गरज नाहीये माझी, समजला? मी तर माझं काम करतोय नील, तेही इमानदारीने. हो, ते मी सगळे दिवे गोळा करत होते ताटात काल रात्रीचे. तर मग बस तेच मी कशाला काही ऐकेन? मी काहीच नाही ऐकलं मी. कद्द कुमारी, तुला माहिती आहे ना की मी तुझी अशी वेणी कधी ओढतो? हं? लहानपणापासून आजपर्यंत जेव्हा कधी तू माझ्याशी खोटं बोललीस, तेव्हा तेव्हा माझ्या हातात तुझी वेणी आणि तुझं एक खोटं पकडलं जातंय. आता एक तर तू खोटं बोलायला शिक, किंवा तू खोटं बोलायचा प्रयत्न नको करूस, कारण तुला ना खोटं बोलताच येत नाही, आणि खास करून माझ्याशी. चांगलीच पकडले गेले मी.
चल मान्य केलं मी. तुझं डोकं ना खूप चालतं. आता खुश? नाही, तू अजून खुश करू शकतेस मला. नील, तू सगळ्यात आधी ना अज्जू भैयाच्या बोलण्याकडे लक्ष दे. ते सांगत होते ना की ज्या ठिकाणी तू चाललास ती धोकादायक आहे. तर मग तू एकटाच जाण्याचा हट्ट का करतोयस नील? कोणाला तरी सोबत घेऊन जा. म्हणजे तू आमचं सगळं बोलणं ऐकलंस तर, हो ना? हो, ऐकलं सगळं मी. मग चिंता वाटेलच ना. कमीत कमी हट्ट तरी नको करूस. हे बघ, एकटा नको जाऊस. कोणाला तरी सोबत घेऊन जा. अगं माझी कद्दुकुमारी, तुला किती वेळा सांगितलं मी की पुरुषांच्या गोष्टीमध्ये लक्ष नको घालूस. अगोदरच तुझ्यावर या घराची सर्व जबाबदारी आहे. त्यात आणखीन माझा विचार करून का चिंता करत बसतेस? नील, तू नाही, काही नको बोलूस कद्दुकुमारी. तुला चिंतेपासून दूर ठेवणं माझं कर्तव्य पण आहे आणि हक्क पण. आणि हा हक्क ना माझ्याकडून कोणीही हिरावून नाही घेणार. मला समजत नाहीये की डीएम ऑफिसमधून मला का फोन आला होता. आय मीन, जर डान्सच्या संबंधित बोलायचं होतं तर त्याने तुलाच फोन करायला पाहिजे होता ना. आय नो, याच गोष्टीवरून मीही कन्फ्यूज झालोय. आय मीन, कॉम्पिटिशन मध्ये कोणती गडबड नाही झाली. चल तिकडे जाऊन विचारूया. हो, पण डीएम ऑफिस कुठे असेल? मी त्यांना विचारायला पण विसरले. चल, कोणाला तरी विचारूया. या, गुड आयडिया. एक्सक्यूज मी. अरे तुम्ही तू यांना ओळखतेस? ते ऍक्च्युली रेवा, ते खरं तर आम्ही आधी पण भेटलोय. ते तसं नाहीये रेवा. सांगायचं म्हणजे आकाश, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा फोन तर वाजतच राहील. रेवा, घरी चल, मी सगळं समजावतो तुला. सुनैना काकी. रेवा, त्याचं असं आहे की सुनैना काकी. हॅलो, डीजे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. हो, बस 1 मिनिट. तुम्ही सुनैना काकीना कसं ओळखता? तुम्ही यांना ओळखता? मी यांना कसं नाही ओळखणार? माझ्या आईची खूप जवळची मैत्रीण आहे. यांचा फोटो पण आहे माझ्या घरी. माझ्यावर खूप प्रेम करायची. काय नाव सांगितलं तुम्ही? सुनैना. तुम्हाला खात्री आहे की त्या ह्याच होत्या? खात्री का नाही असणार? या रोज माझ्या घरी यायच्या. सांगितलं ना मी, आईची खूप चांगली मैत्रीण आहे. पप्पांचा फोन येतोय, मला जावं लागेल. अच्छा, हा पप्पा. आकर्ष, ही मुलगी काय म्हणत होती? डीजेंचं नाव कविता नाहीये? असं वाटतंय तुम्ही दोघं फिरता फिरता रस्ता चुकला आहात. रेवाजी, तुम्हाला डीएमच्या ऑफिसला जायचं आहे ना? चिंता करू नका तुम्ही. रेवाजी, मी आहे ना, मी तुम्हाला घेऊन जाईन डीएमच्या ऑफिसमध्ये. आणि विश्वास ठेवा, तुमचं काम चुटकी सरशी करून टाकेन मी. बैजू, तुला कसं माहित पडलं की आम्हाला डीएमच्या ऑफिसला जायचंय? ते आकर्ष भाऊ, काय ना, मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. हो. मग चला ना रेवाजी, आपण निघूया. बैजू, कॉम्पिटिशन माझी आहे, तर मलाही जाणं जरुरीच आहे ना.
तुम्ही पण चला. रेवाजी चला ना. आफ्टर यू. मी नीलपेक्षा जास्त योग्यतेचा आहे आणि ही गोष्ट दार्जी चांगल्या प्रकारे जाणून आहेत. जर असं नसतं ना तर त्या धोकादायक ठिकाणी दार्जीने नीलला आज एकटंच का नाही पाठवलं. तुम्ही काही चिंता करू नका, तुमचं काम होऊन जाईल. काय रे, कोणीस तू? आणि आतमध्ये कसे आलात तुम्ही? कोणी सोडलं तुम्हाला? हा, थांबवलं नाही का कोणी तुम्हाला? अरे यांना थांबवण्याची कोणाला हिंमत आहे का? हे दार्जींचे नातू आहेत, नीलबाईजी. नील भाऊ, खूप ऐकलं होतं तुमच्याबद्दल. आज साक्षात दर्शन सुद्धा झालं तुमचं. या या, बसा ना तुम्ही. अहो, तुम्ही अजूनही बसून राहिलेत. नील भाऊनं बसायला द्या. या या या, बसा तुम्ही, बसा. या बसा. बसा बाईजी. काय साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, पण मला असं का वाटतंय की मी तुम्हाला कुठेतरी पाहिले. बरं, ते सर्व सोडा, मुद्द्याच्या गोष्टीवर येतो. आज ज्या जमिनीचं टेंडर ओपन होणार आहेत ना, मला त्याविषयी बोलायचं होतं. होय होय साहेब, आज लंच नंतर टेंडर ओपन होणारच आहेत. तर तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही तर दार्जींचे सेवकच आहोत. सगळ्यात आधी त्यांचाच विचार करतो आम्ही. आणि दार्जी तर सगळ्यांची काळजी घेतात. मग आम्ही सुद्धा कधी त्यांची छोटी मोठी सेवा करूच की. आणि आजच नाही, फार पूर्वीपासून दार्जी सगळ्यांकडे लक्ष देत आलेत. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. अरे तुझं डोकं बिका फिरलंय की काय? हा, तू हे जे मगासपासून इशारे करतोयस ना, मला चांगलं समजलंय आता. परंतु माझी एक गोष्ट ना तू कान खोलून ऐकून घे. माझे दार्जी नाही कोणतं असं काम करत आणि नाही आयुष्यात कधी असलं काम करतील, समजलं? माझ्या दार्जींची ओळख ना त्यांच्या चांगल्या कामांमुळेच होते आणि पुढेही त्यांची ओळख अशीच होत राहील. माझे दार्जी ना कर्नालच्या लोकांसाठी मन लावून काम करतात, समजलास का? एकदम बरोबर बोललात साहेब. दार्जी तर कर्नालच्या जनतेसाठीच काम करतात आणि आम्ही सुद्धा जनतेसाठीच आहोत ना. म्हणूनच आपल्या दोघांनाही एकमेकांना कामं वाटून करावी लागतील आणि एकमेकांना सहाय्य करूनच तर आपण एकमेकांचं काम वाटून घेऊ शकतो. कळतंय ना तुम्हाला? मी तुझा इशारा चांगल्या प्रकारे समजून गेलोय, पण तू ना या गैरसमजामध्ये नको राहूस, कारण असं कधीच काही होणार नाही. चल बंटे. नील भाऊ, अज्जू, काय मामा? इकडे ये. मामा मी जर महत्वाच्या कामासाठी चाललो, परत येऊन बोलतो मी तुमच्याशी. अरे 5 मिनिटांसाठी इकडे ये, मला पण महत्वाचं बोलायचंय. ये इकडे. अशी कोणती महत्वाची गोष्ट आहे मामा जी तुम्हाला आत्ताच सांगायची आहे? रोशनी, अज्जूसाठी पण चहा घेऊन ये. हो पापाजी. काय झालं? हे बघ पोरा, मला माहितीये की तू खूप समजूतदार आहेस, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. दार्जींचं घर रोशनीचं सासर सुद्धा आहे. जेव्हापासून मला तुझी ही अवस्था माहीत पडली आहे ना, मनामध्ये खूप बेचैनी निर्माण झाली. असं नेमकं काय झालं की नीलने तुझ्यावर हात उगारला? मामा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जे काही झालं ते संपून गेलंय. आता तुम्हाला चिंता करायची काही गरज नाहीये, ठीक आहे? निघू मी? 1 मिनिट, माझं बोलणं पूर्ण झालं नाही, ऐकून घे. संपूर्ण कर्नालला माहितीये की तू दार्जींसाठी जीव तोडून काम करतोस ते. पण इतक्या वर्षात जगाला नाही, पण हो, कर्नाल मधल्या लोकांना मी चांगल्या प्रकारे जाणून घेतलंय. म्हणूनच मी तुला सांगतोय की नीलची आणि तुझी कधीही बरोबरी होऊ शकत नाही. कर्नाल मधले लोक आज दार्जींसमोर आणि उद्या नील समोर वागतीलच. स्वप्न पाहणं वाईट नसतं कधीच, चांगलंच असतं. पण जे नशिबातच नाहीये ना, त्यासाठी आपल्या स्वप्नांना धुळीच मिळवणं मूर्खपणा ठरेल. मग तुला कितीही वाईट वाटो, पण सत्य तर हेच आहे की नील चौधरी घराण्यात जन्मलाय. हे त्याचं नशीब आहे. कुणीही कुणाचं नशीब हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच मी तुला सांगतोय
की नीलची बरोबरी करणं सोडून दे. स्वतःचं नशीब आणि नील दोघांशीही समझोता करून टाक. मामा, का करू मी समझोता? फक्त यासाठी की मी चौधरी घराण्यात जन्माला नाही आलो. याचा अर्थ हा नाही ना की मी आयुष्यभर लोकांची गुलामीच करत राहावी. आता मला एक सांगा, दार्जींसाठी रक्त आणि घाम घालायचा मी, त्यांचे सगळे कामधंदे सांभाळायचे मी, आणि सलामी ठोकायची कोणाला? नीलला. चांगलं आहे मामा, मस्त. काय कमी आहे माझ्यात? मी नीलपेक्षा जास्त योग्यतेच आहे, आणि ही गोष्ट दार्जी चांगल्या प्रकारे जाणून आहेत. जर असं नसतं ना, तर त्या धोकादायक ठिकाणी दार्जीने नीलला आज एकटंच का नाही पाठवलं? बोला. धोकादायक ठिकाणी म्हणजे? आज जिथे नील टेंडरसाठी जाणार आहे ना, ती माणसं इतकी धोकादायक आहेत की कुणाला मारण्यापूर्वी कसालाच विचार करत नाही. आणि यासाठी, नीलच्या सुरक्षेसाठी दार्जी मला सोबत पाठवत आहे. हे नीलने दिलेले झुमके तुटले कसे? काळजी नका करू, नीलच्या गाडीचं काम झालेलं आहे. आज जिथे नील टेंडरसाठी जाणार आहे ना, ती माणसं इतकी धोकादायक आहेत की कुणाला मारण्यापूर्वी कसालाच विचार करत नाही. काळजी नका करू, नीलच्या गाडीचं काम झालेलं आहे. हे शीतला माते, नीलचं रक्षण कर.